हॅलो, वेलकम टू लेट्स लर्न. सो आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आपण चॅप्टर बघत आहोत आणि याच्यात आपला नेक्स्ट टॉपिक आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तर बेसिकली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय असते हे समजण्याच्या अगोदर आपण समजून घेऊया की मॅग्नेटिक मुवमेंट मीन्स व्हॉट. सो मॅग्नेटिक मुवमेंट इज नथिंग बट इट्स अ मॅग्नेटिक स्ट्रेंथ अँड ओरिएंटेशन ऑफ द मॅग्नेट or other object that produces a magnetic field. बेसिकली याचा अर्थ आहे मॅग्नेटिक मुवमेंट मीन्स व्हॉट, की जेव्हा तुम्ही एखादं मॅग्नेटिक फील्ड घेता किंवा मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ घेता किंवा एखादा ऑब्जेक्ट घेता की जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. बेसिकली जर आपण बार मॅग्नेट घेतला, बार मॅग्नेट माहिती ना तुम्हाला, अशा प्रकारे दिसतो एन पोल अँड एस पोल. ठीक आहे, आपण बार मॅग्नेट घेतलाय एन पोल अँड एस पोल. तर याच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या कशा प्रकारे राहील, फ्रॉम एन पोल टू एस पोल अँड दिस इज ऑल्सो फ्रॉम एन पोल टू एस पोल. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे, एन पोल टू एस पोल अशा प्रकारे त्या इथून इकडे डिस्ट्रीब्यूट होतील आणि इकडे कन्वर्ज होतील लाईक दिस. सो या काय झाल्या, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झाल्या. ठीक आहे. सो मॅग्नेटिक मुवमेंट मीन्स काय, की ही जी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या मॅग्नेटिक स्ट्रेंथ प्रोड्यूस करते किंवा ज्या प्रकारचं त्यांचं ओरिएंटेशन आहे मॅग्नेटचं, त्याला म्हणतात मॅग्नेटिक मुवमेंट. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पण सेम मॅग्नेटिक मुवमेंटशीच रिलेटेड आहे, बट इथे काय वर्ड आलाय मध्ये, डायपोल, मोनोपोल, असे वेगवेगळे टाइप्सचे पोल्स असतात. म्हणजे तुम्ही काय करू शकता, मॅग्नेट हे वेगवेगळ्या टाइप्स मध्ये ओरिएंटेशन करू शकतात. मॅग्नेटिक ची जी स्ट्रेंथ आहे, आता ही कशी आहे, डायपोल आहे, कारण दोन पोल्स आहेत, एक नॉर्थ पोल आहे एक साऊथ पोल आहे. सो इथे तुमचं दोन पोल मध्ये ओरिएंटेशन झालेलं आहे, म्हणजे फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल असं प्रकारे इकडे तुमचं ओरिएंटेशन झालेलं आहे मॅग्नेटिक स्ट्रेंथचं. तर त्याच्यामुळे याला काय नाव दिलं आलेलं आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. कारण इथं ओरिएंटेशन कसं आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल मीन्स डायपोल आहे, दोन पोल्स आहेत, एक नॉर्थ अँड एक साऊथ. ऍक्च्युली मोनोपोल पण असतो, हवं तर मी तुम्हाला इमेजेस आपल्या ग्रुपमध्ये सेंड करेल. तर वेगवेगळे पोल्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोल्स असतात, बट तिथे आपण कोणता यूज केलेला आहे, डायपोल. More precisely, the term magnetic moment normally refers to the system magnetic dipole moment, the component of magnetic moment that can be represented by equivalent magnetic dipole. जर तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट रिप्रेझेंट करायची आहे तर तो मॅग्नेटिक डायपोलने सुद्धा रिप्रेझेंट होतो. A magnetic north and a south pole separated by a very small distance. The magnetic dipole component is sufficient for a small enough magnet or a large enough distance. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल जर तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल्स हवे असेल तर बघा, जर सपोज मी ह्या बार मॅग्नेट याला जर कट केलं, इथून याला इथे कट केलं, तर याचे काय दोन सेक्शन्स मध्ये डिव्हिजन होईल अशा प्रकारे. म्हणजे अगेन तुमचा काय होतोय, नॉर्थ पोल तयार होतोय, साऊथ पोल तयार होतोय, अगेन नॉर्थ पोल तयार होतोय, साऊथ पोल तयार होतोय. मीन्स मॅग्नेटिक डायपोल क्रिएट व्हायला तुम्हाला लार्ज डिस्टन्स आणि स्मॉल डिस्टन्स दोन्हीही इनफ असतात. ठीक आहे. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट्स का आली, ती कशाची रिलेटेड, तुमची ओरिएंटेशन ऑफ द मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ. ठीक आहे, ज्या ऑब्जेक्टमुळे प्रोड्यूस होते, ज्याही ऑब्जेक्टमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते त्याची ओरिएंटेशनची रिलेटेड आहे तुमची मॅग्नेटिक मुवमेंट. आणि जर आपण इथे डायपोल टाइप घेतला मॅग्नेट, तर ती टर्म काय रिलेट होईल तुमची, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो जर तुम्ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट घेशाल एखाद्या रोटेटिंग करंट कॉइलची, मीन्स रोटेटिंग करंट कॉइल मीन्स काय, की एक कॉइल आहे आणि तिच्यातून करंट पास होत आहे, तर ती काय झाली, रोटेटिंग करंट कॉइल झाली. ठीक आहे, रोटेटिंग करंट इन अ कॉइल म्हणजे याच्यात काय, करंटची काय होते, इथे मुवमेंट होते अशा प्रकारे. आणि जर तुम्ही याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं इक्वेशन लिहिशाल तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं इक्वेशन काय येईल, स्मॉल एम and arrow, as you know, it used for the direction, NIA. So N is nothing but a number of turns. ही सर्क्युलर कॉइलचे किती टर्न्स आहेत. सो बेसिकली इथे किती टर्न आहे, एक सिंगल टर्न आहे. ठीक आहे, नंबर ऑफ टर्न्स. I is nothing but a current carrying in the coil and A is nothing but a area of the coil.
लाईक एरिया अँड डायमेन्शन ऑफ द कॉइल, ही टर्म अशाच रिलेटेड आपण प्रिव्हियस लेक्चर्सला पण बघितलेली आहे. ठीक आहे. सो ही काय तुमची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, ती स्मॉल एमने तुमच्या बुकमध्ये म्यूने इंडिकेट केलेली आहे, बट जनरली स्मॉल एमने इंडिकेट केल्या जाते. ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. जर सपोज मला आता माझी काय ही कॉइल आहे आणि कॉइलमधून काय पास होत आहे, करंट पास होत आहे, आणि त्याच्यामुळे काय होईल, इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. आणि त्या मॅग्नेटिक फील्डचं ओरिएंटेशन कशा प्रकारे, ते बेसिकली मी या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटने फाइंड आउट केलं. त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथचं ओरिएंटेशन म्हणा, मॅग्नेटिक स्ट्रेंथ म्हणा, ती ह्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या इक्वेशनने मी कॅल्क्युलेट केली. ती क्वांटिटी मी कॅल्क्युलेट केली. बेसिकली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय आहे की क्वांटिटी आहे. तुम्ही इथं काय मेजर करतायत, क्वांटिटी मेजर करतायत. आणि जर तुम्हाला डायरेक्शन काढायची असेल, हे तुम्ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी काढतात. ठीक आहे. मीन्स तुम्ही क्वांटिटी आणि डायरेक्शन याच्यामधला जर डिफरन्स कळत नसेल, बेसिक स्टुडंट्स आहात तुम्ही, आय नो. लाईक मला सांगा, मी जर वॉटर बॉटल घेतली आणि खाली थ्रो केली, वॉटर बॉटल घेतली आणि पाणी खाली टाकते, तर किती पाणी टाकते हे काय झालं, त्या वॉटरची क्वांटिटी, त्या बॉटलमधल्या वॉटरची क्वांटिटी. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये टाकते, मीन्स मी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये टाकते ना, बॉटलला जर मी डाऊनवर्ड खाली करते तर म्हणजे मी काय करते, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये खाली पाणी फेकते. म्हणजे हे काय झालं, डाऊनवर्ड डायरेक्शन. सो तुम्हाला कळलं क्वांटिटी अँड डायरेक्शन. सो दिस फॉर्म्युला इज युजफुल फॉर द क्वांटिटी. ओके. अँड व्हेनेवर इट विल कम लाईक दिस, देन दिस विल गिव्ह द डायरेक्शन. अँड मॅग्नेटिक डायपोलची जी मुवमेंटची जी डायरेक्शन आहे ती तुम्हाला राईट हँड थंब रूलने सापडेल. आपण जो डिस्कस केला होता राईट हँड थंब रूल, त्या थंब रूलने तुम्हाला डायरेक्शनची इथे डायरेक्शनची सॉरी मॅग्नेटिक डायपोलची डायरेक्शन सापडेल. ओके. आय होप यू आर एन्जॉयिंग द क्लास. ओके. सो जर तुम्ही लूप घेतला, त्यात करंट कॅरी होतोय तुमचा अशा प्रकारे, ऑब्व्हियसली इथे काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल तुमच्या लूपच्या अवतीभोवती. ठीक आहे. कारण तो करंट कॅरी करतोय. आणि ती तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेली, ही जी इथे बघा हा लूप आहे आणि तो करंट कॅरी करतोय, तर ती तुम्ही काय केलेली, ही जी मॅग्नेटिक डायपोल आहे ही कॅल्क्युलेट केलेली, मॅग्नेटिक डायपोल क्वांटिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. बट या मॅग्नेटिक डायपोलमुळे टॉर्क पण ऍक्ट होईल तुमच्या लूपमध्ये. बेसिकली मी काय सांगते तुम्हाला कळतंय का, आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये एक एक्सपेरिमेंट बघितला होता ॲनिमेशनशी रिलेटेड. नॉर्थ आणि साऊथ पोल ठेवला होता अशा प्रकारे, आणि ॲनिमेशन मध्ये एक रॉड ठेवला होता आणि तो रॉड अटॅच होता बॅटरीला. त्या रॉड मधून काय पास होत होतं, करंट पास होतं. आठवलं, याच्या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲनिमेशन दाखवलेलं अशा प्रकारे. सो बेसिकली तेच इथे होतंय, तुमचं जे करंट कॅरी होतंय त्याच्यामुळे तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि तिथे काय होणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट होणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटमुळे त्या करंट लूपवरती, त्या वायरच्या करंट लूपवरती तुमचं काय ऍक्ट होईल, टॉर्क ऍक्ट होईल. सो टॉर्कचं इक्वेशन काय येईल तुमचं, टॉर्कचं जर इक्वेशन काढायचं असेल तुम्हाला, तर इट मीन्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इनटू मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड इनटू साइन थीटा. सो मला सांगा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय तुमची, NIA B साइन थीटा. सो दिस इज नथिंग बट अ टॉर्क. सो हे इक्वेशन झालं की नाही, आपण हे इक्वेशनच बघितलं होतं की नाही, साइन थीटा. हेच इक्वेशन आपण लास्ट वाल्या याच्यात बघितलं होतं, टॉर्क ऑन द करंट लूप. सेम इक्वेशन वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर्स. आणि मुव्हिंग गॅल्व्हनोमीटर मध्ये सुद्धा आपल्याला हेच इक्वेशन आलं होतं. साइन थीटाची व्हॅल्यू तिथे काय असते, 1, बिकॉज थीटा इज गोइंग टू बी ऑलवेज 90 डिग्री मुव्हिंग गॅल्व्हनोमीटर मध्ये. सो टॉर्क ऑन द इक्वेशन ऑन अ रोटेटिंग करंट कॅरिंग कॉइल, म्हणजे जर तुमच्या कॉइल मधून करंट पास होत असेल आणि त्या कॉइलच्या वरती जी टॉर्क ऍक्ट होईल, त्या टॉर्कचं आपण इथे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. सो बेसिकली इथे तुम्ही टॉर्कचं इक्वेशन बघितलं, मॅग्नेटिक डायपोल बघितलं, तर हे सगळं कशाशी रिलेटेड झालं, मॅग्नेटिकशी रिलेटेड झालं, मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड झालं. सो मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड झालं हे सगळं आतापर्यंत आपण बघितलेलं. जर सपोज मी सेम इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड केलं, सॉरी त्याच्यापूर्वी आपण हे बघू, साइन थीटा. सो साइन थीटा अँगल कोणाच्या मधला राहील, एक छोटासा पार्ट राहिला माझा मिसिंग. सो टॉर्कची डायरेक्शन जर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे,
तर ऑब्व्हियसली तुम्ही राईट हँड रूलने फाइंड आउट करू शकता आणि राईट हँड रूलने फाइंड आउट करू शकता. अँड अगेन वन मोर थिंग, तुम्ही मॅग्नेट अँड द डायरेक्शन बिटवीन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड कोणाची डायरेक्शन राहील अजून, करेक्ट, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. जर तुम्हाला डायरेक्शन पाहिजे टॉर्कची, तुमच्या टॉर्कवर काय डायरेक्शन आहे ती जर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन अँड मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही तुम्हाला कोणाची डायरेक्शन देईल, डायरेक्शन ऑफ द टॉर्क. अँड अगेन यू कॅन यूज द राईट हँड थंब रूल फॉर द मोटर. सेम जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड घेशाल कॉन्सेप्ट, आतापर्यंत मी काय केलं, मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड घेतला. जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड कॉन्सेप्ट घेतला तर तुमचं काही इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड. सो इलेक्ट्रिक फील्डची इलेक्ट्रोस्टॅटिक, ऍक्च्युली चॅप्टर नंबर 9 मध्ये ह्या सगळ्या बेसिक्स सांगितलेल्या आहेत. हे चॅप्टर नंबर 9च्या रिलेटेड घेतलेलं आहे. ठीक आहे. who don't know about that, I am going to study you like chapter number 8 electrostatics chapter. तर त्याच्यात ती, तर हे कशासाठी यूज करतो आपण, इथे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. जसं की तुमचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये होते, सेम प्रकारे तुमची इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट सुद्धा होते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हिच्यात टॉर्क फाइंड आउट करायचं आहे, जसं की तुम्ही काय केलंय, फाइंड आउट टॉर्क फाइंड आउट केलेला आहे. कशात टॉर्क फाइंड आउट केलेला आहे तुम्ही, मॅग्नेटिक फील्डमध्ये. आणि जर आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे इलेक्ट्रिक फील्डमध्ये, तर त्याचं इक्वेशन काय येईल, इथे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्ड. सो E इज नथिंग बट अ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. हे एक्स्ट्राच्या टर्म्स आहेत, लक्षात ठेवायच्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये झालेले आहेत. बस मी तुम्हाला इथे कंपॅरिझन सांगते मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड मधलं. ओके. सो आय होप यू गॉट इट. लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.